खूप मोठा अपसेट होता तो फुलपाडा पॉवर स्टारसाठी. त्यानंतर मॅच नंबर 10 जुचंद्र नायगाव रॉयल्स वर्सेस वसईगाव बेसिन नाईट्स आणि यांच्यामध्ये जवळजवळ अर्ध्या फासल्यानं एका हाती सामना आपल्या बाजूने झुकून ठेवला. 27.43 सेकंदमध्ये आणि थर रचले. नाव आहे जुचंद्र नायगाव रॉयल्स. देन मॅच नंबर 11 वेस्टर्न वॉरियर्स वर्सेस डोंगरपाडा रॉयल्स आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व आणि तो सामना जिंकला वेस्टर्न वॉरियर्स या संघानं 43.10 सेकंद. डोंगरपाडा संघाला थर रस्ता आले नव्हते. त्यानंतर मॅच नंबर 12 नारंगी फॉल्कन्स 888 वर्सेस वालिव गावराई फायटर्स. त्याच्यामध्ये वालिव गावराई फायटर्सला थर रस्ता आले नव्हते त्यामुळे नारंगी फॉल्कन्स 888 ने हा सामना जिंकला 35.69 सेकंदामध्ये. आणि आता मॅच नंबर 13 शूरपारक स्ट्रायकर्स वर्सेस नवघर माणिकपूर डिफेंडर आणि या सामन्यामध्ये खूप मोठा उलटफेर करून दाखवला तो शूरपारक स्ट्रायकर्सने. सामना जिंकला 33.55 सेकंदामध्ये थर रचत असताना. त्यांच्यासमोर नवघर माणिकपूर डिफेंडरने 41.58 सेकंद घेतले. मॅच नंबर 14 मनवेलपाडा चॅलेंजर्स वर्सेस तुलिंग टायटन्स. वन मोर बिग अपसेट. डिपेंडिंग चॅम्पियनला थर रस्ता आले नाहीत आणि त्यांच्यासमोर तुलिंग टायटन्स या संघाने बाजी मारली 48.57 सेकंद. मॅच नंबर 15 साईनाथ टायगर वर्सेस विरार सुपर जायंट्स काटेकी टक्कर आणि या सामन्यामध्ये विराट सुपर जायंट्स या संघाने बाजी मारली 40.60 सेकंदामध्ये. साईनाथ टायगर्स 51.32 सेकंद. मॅच नंबर 16 जी आता मॅच झाली त्याच्यामध्ये निळेगाव वॉरियर्स ईस्ट वर्सेस वेस्ट वर लढाई आचोळे अव्हेंजर्स आणि त्याच्यामध्ये आचोळे अव्हेंजर्सला थर रचता आले नव्हते. 42.55 सेकंदामध्ये आपले थर रचले निळेगाव वॉरियर्सने आणि त्यामुळे तो ठरला विजेता. हे दुसऱ्या फेरीतील रिझल्ट होते आणि यानंतर आपण तिसऱ्या फेरीकडे वळणार आहोत. ज्या तिसऱ्या फेरीमधील पहिला सामना आणि त्याची नाणेफेक झालेली आहे. चला यापुढील होणारी मॅच या मॅच वरती खूप काही निर्भर असणार आहे आणि त्यामुळे आपण इन्व्हाइट करणार आहोत जास्त वेळ न घेता या थर्ड राऊंडच्या पहिल्या मॅच मधील पहिल्या टीमला आणि त्या टीमचं नाव आहे नवघर माणिकपूर डिफेंडर. कोई भी कितना भी रहे भारी हम है हमारे कैवारी आणि कैवारी गोविंदा पदक रिप्रेझेंट करतोय नवघर माणिकपूर डिफेंडर या संघाला आणि त्याने मागील मॅच खूप चांगली खेळली आहे त्यामुळे या मॅच वरती सर्वांच्या नजर आहेत. विश ऑल द बेस्ट. विश्वास डोळ्यात तेज ही केवळ स्पर्धा नाही हाच जनतेचा स्वरूप आला शक्ती जोत्सवाला दही हंडीचा जल्लोष लई भारी झाला. युवा मन नवा रस्ता नवी उमेद जितेंद्र ठाकूरच्या मार्गदर्शन आमची खेळभूमी सजवते. कॅप्टन प्लीज. एक मेंबरने मागे यायचे. जजेस जवळ एक मेंबर या प्लीज. प्रिपरेशन टाइम स्टार्ट.
6, 5, 4, 3, 2, 1. काय जबरदस्त पद्धत. ओह कडक. 1 2 3 4 पाचवा बसलाय आणि आता 6वा आणि त्यानंतर 7वा. तिसऱ्या फेरीतला सामना म्हणजे शेवटची मॅच आहे साखळी फेरीतील. आणि ओ कडक. सावकाश सावकाश सावकाश. सावकाश 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 उतरा. सावकाश सावकाश. एकेकाला बाजूला घ्या. एकेकाला बाजूला घ्या. बाजूला आमची प्रकृती हॉस्पिटलची संपूर्ण टीम आहे. पुन्हा एकदा बघा, इतका वेळ वरती गेल्यानंतर जो काही सेकंड आणि थर्ड अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आहे तिथे बाजी पलटली आहे आणि ती पलटलेली बाजी. सावकाश. ज्यांना कोणाला लागलेलं आहे प्लीज आपण डाव्या बाजूला या. त्यांना घेऊन या. प्रकृती हॉस्पिटलची आमची संपूर्ण टीम, जे आमचे मेडिकल पार्टनर्स आहेत, आपल्या सेवेसाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण डॉक्टर टीम. अटेम्प्ट अनसक्सेसफुल. जर कोणाला लागलं असेल तर बाजूला घ्या. 3-4 थरापर्यंत खूप चांगला प्रयत्न आणि त्या 4 थरानंतर थर कोसळलेले आहेत आणि कोसळल्यानंतर कोणताही वेळ काउंट केला जात नाही. आणि ज्या ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेजची आपण चर्चा करत होतो ते आता कोणाला. आमचे निशादादा चोरगे यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आहे. असो, नेक्स्ट टीम तयार आहे का? पारस टीम तयार आहे? तैयार है? वेट वेट वेट, रुको जरा, सबर करो. सबर का फल मीठा खट्टा दोनों होता है. अशा काही ठिकाणावरती आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत जिथून यश अपयश काही पावलांवरतीच आहे, काही स्टेप्स पुरतं मर्यादित आहे. आणि त्यामुळे यापुढे येणारी टीम या अनसक्सेसफुल अटेम्प्ट नंतर आपलं सादरीकरण दाखवण्यासाठी कोर्टमध्ये येते. स्वतः टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात फुलफाडा पॉवर स्टार या टीमचं. प्लीज बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर दिस टीम. काही हंडीचा जल्लोष लई भारी झाला. एक टीम, एक स्वप्न, एक गगन गाठायचं. फौजन विकासचा झेंडा उचलायचा. आता तर विश्वास, डोळ्यात तेज, ही केवळ स्पर्धा नाही, हाच जनतेचा स्वरूप. तिसऱ्या फेरीमध्ये RSIL प्रेझेंट क्षितिजोत्सव सीझन 2 आणि दुसऱ्या पर्वामध्ये आता मागील पराभवानंतर मागील अटेम्प्टला विसरून या अटेम्प्टमध्ये आपलं ते सादरीकरण पुन्हा एकदा नव्या जोशात नव्या जोमात दाखवण्यासाठी सज्ज झाले टीम फुलफाडा पॉवर स्टार. देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा तिला. विश यू ऑल द बेस्ट. कॅप्टन आणि कोच.
Preparation time start. Nine, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. फुलपाडा पॉवर स्टार्स त्यांची पूर्ण पॉवर दाखवत जणू काही आकाशाला गवसणी घालत आहेत आणि ही यशस्वी सलामी. सावकाश उतरायचंय. पॉवर स्टार्स पॉवर पैक परफॉर्मन्स फुलपाडा पॉवर स्टार्स सक्सेसफुल अटेम्प्ट आहे, परंतु रेफरींकडून जाणून घ्या की यात कुठे काही कमतरता कुठे त्रुटी राहिली तर नाहीये. सगळ्यांचे चेहरे तसे कॉन्फिडंट दिसत आहेत. बघूया रेफरींचं काय म्हणणं आहे. Attempt successful with 0 penalty. क्या बात है. जसं म्हटल्याप्रमाणे पॉवर पॅक परफॉर्मन्स बाय फुलपाडा पॉवर स्टार्स. सक्सेसफुल अटेम्प्ट विदाउट एनी पेनल्टी. लवकर मॅट. जुचंद्र नायगाव रॉयल्स आणि तुळीन्स टायटन्स. त्याच्या पुढे वेस्टर्न वॉरियर्स आणि सायनाथ टायगर्स टॉस साठी. क्षितिजोत्सव 2025चा थरार जो उत्तर रंगत चाललाय. फार वेळ न घेता पुढे वळूया पुढच्या मॅच कडे, जी आहे जुचंद्र नायगाव रॉयल्स आणि तुळीन्स टायटन्स मध्ये. आणि अर्थात टॉस तुळीन्स टायटन्सने जिंकला. निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि पहिला अटेम्प्ट करणार आहेत जुचंद्र नायगाव रॉयल्स. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया जुचंद्र नायगाव रॉयल्स.